50,000च्या कर्जासाठी शेतकऱ्याने गमावला जीव. सरकार कुणासाठी? विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. राजेश रामकृष्ण इंगळे या अल्पभूधारक शेतकऱ्यानं अवघ्या 50,000 रुपयांच्या कर्जाला कंटाळून आपला जीवन प्रवास संपवला. एकीकडे विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार, घोषणा होणार आणि दुसऱ्याच दिवशी विदर्भात आणखी एक शेतकरी आर्थिक विवंचनेत जीव देतो. ही केवळ आत्महत्या नाही तर व्यवस्थेच्या अपयशावर उमटलेली एक भयावह सही आहे. पीक नुकसान, नापिकी, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावांचा अभाव, बँका व सावकारांचा तगादा, अपुरी शासकीय मदत आणि प्रशासकीय दुर्लक्ष या सगळ्या कचाट्यात सापडलेला शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. राजेश इंगळे यांच्याकडे केवळ 50,000 रुपयांचं कर्ज होतं. मात्र हेच कर्ज त्यांच्यासाठी मृत्यूचं कारण ठरलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबाची आर्थिक व मानसिक अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येनंतर तब्बल 4 दिवस लोटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नव्हती. अखेर OTT न्यूज मराठीनं हा गंभीर प्रश्न उचलून धरल्यानंतर प्रशासन खळबळून जागं झालं असून आज संबंधित कुटुंबाचे बयान घेण्यात आले आहेत. मात्र केवळ बयान घेऊन जबाबदारी संपते का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. परिसरातील नागरिक, शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सरकारने तातडीनं या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफी करावी, तसेच शेतकरी आत्महत्यांवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान सरकार या कुटुंबाला प्रत्यक्ष मदत करणार का, की पुन्हा एकदा फाईल, कागदपत्रे आणि चौकशी या कागदी प्रक्रियेतच हा विषय अडकून राहणार? हा मोठा सवाल आज विदर्भ विचारत आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. न्यूज रिपोर्ट OTT न्यूज मराठीसाठी श्रीधर ढगे, चिंचोली, बुलढाणा. झालेली आणि शेतकऱ्यावर कर्ज होतं अशी माहिती आहे. तर आपण आज इथं आलात तर नेमकी काय कारवाई केली आहे? आपण आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयातले अधिकारी, आमचे मंडळ अधिकारी आणि संबंधित गावचे तलाठी आणि मी स्वतः आज इथे कुटुंबांना भेट द्यायसाठी हजर झालो. तशी प्राथमिक माहिती आम्हाला 4 तारखेला मिळाली होती, परंतु घरातील परिस्थिती वगैरे अशी पाहता आज आम्ही प्रत्यक्ष कुटुंबाला भेट दिली आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा यांना विचारपूस करून त्यांचे बयान घेतले. एकंदरीत त्यांच्या खिशामध्ये काही चिठ्ठी वगैरे आढळून आली होती म्हणतात आणि तिच्यात त्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याचे असे नमूद केले आहे म्हणतात. सदर हा भाग चौकशीचा आहे. सध्या आम्ही आता चौकशीमध्ये त्यांचे बयान घेतले. नंतर बाकी कर्जाचा किती त्यांच्याकडे 50,000 रुपये जवळपास भारतीय स्टेट बँकेचे कर्ज आहे म्हणतात 12चे आणि शेती 0.81 हेक्टर आहे, कोरडवाहू शेती आहे आणि मागच्या याच्यामध्ये 5 क्विंटल काहीतरी उत्पन्न सोयाबीनचं झालेलं सांगतात. आता हे पुढचं काय असते प्रोसिजर? त्याच्यामध्ये आता आम्ही PM वगैरे पोलीस विभागाचा प्राप्त करून घेऊ. प्रकरण कृषी विभागाचा अहवाल या गोष्टी आणि कर्जाचे बँकेचे डिटेल घेऊन प्रकरण वरिष्ठ कार्यालयाला सादर करू. आमच्याकडे 2 एकर शेती आहे. या शेतीवर माझ्या वडिलांनी स्टेट बँकेचे 50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र ते कर्ज फेडणे शक्य झाले नाही. 2 वेळा कर्जमाफी जाहीर झाली, पण त्याचा कोणताही लाभ आम्हाला मिळाला नाही. सततच्या तगाद्यामुळे आणि कर्जाच्या चिंतेनेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. आमच्या वडिलांना न्याय मिळावा आणि आमच्या कुटुंबाला मदत मिळावी हीच मागणी आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया मृत शेतकऱ्यांचे पुत्र प्रशिक इंगळे यांनी दिली आहे.